चाकणमधील उद्योगांच्या समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने 14 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांसह प्रमुख शासकीय अधिकारी या समितीत सहभागी आहेत। ही समिती समस्यांचे निवारण, नियोजन, मंजुरी आणि अंमलबजावणी करण्याचे काम करणार असून यासाठी 10 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, अखेर चाकणमधला जो उद्योगांचा कंपन्यांचा मुद्दा होता त्यावर सरकारने काही पावलं टाकलेली आहेत, या संदर्भातली अधिकची माहिती। चाकणचे जे उद्योगपती आहेत त्यांनी ज्या पद्धतीने नाराजी आहे ती व्यक्त करण्यात आली होती, कारण की या ठिकाणी खड्डे मोठ्या गणेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? वेगळेपण एवढंच होतं की काही तांत्रिक कारणामुळे गणेश यांच्यासोबत आपला संपर्क अजून होऊ शकलेला नाही। मात्र आपण पाहतोय चाकणमधील समस्या सोडवण्यासाठी आता सरकारने समिती गठीत केलेली आहे। चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत, या ठिकाणी अनेक लहान लहान उद्योग आहेत, त्या ठिकाणी अनेक रोजगार निर्माण झालेले आहेत, अनेक लोक तिथे रोजगारासाठी जात असतात, ज्यांचं हातावर पोट आहे असं आपण म्हणू शकतो। आणि या ठिकाणी मोठं खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे इथं काही लोकांना त्यांच्या कंपन्या बंद करण्याची वेळ आलेली होती आणि हा प्रश्न जेव्हा समोर आला त्यानंतर आता ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। उद्योजकांनी इशारा दिल्यानंतर सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे। समस्या सोडवण्यासाठी समितीला 10 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।